नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर सर्व वाचकांचं, रसिकांचं आणि आपला कार्यक्रम आत्ता आणि नंतर पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, आपलं जे शरीर आहे ना, हे शरीर म्हणजे जगातली सर्वोत्कृष्ट अशी निर्मिती आहे, नाही का? पण हे जे आहे हे आपल्या सगळ्यांना अगदी 100% तत्वतः मान्य असतं, पण त्याची अनुभूती ही मात्र फार कमी जणांना येते. ती अनुभूती येण्यासाठी कदाचित काही अनुभव यावे लागत असतील, आणि असे अनुभव बऱ्याचदा डॉक्टरांना येतात आणि पेशंट्सना देखील. आज आपण ज्या 2 पुस्तकांवर बोलणार आहोत त्यातलं एक पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टरांनी आणि एक पुस्तक लिहिलेलं आहे पेशंटनी. पेशंट हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा त्याचा दुसरा अर्थ संयम असलेला असाही होतो. आणि खरोखरच आपल्या आजारांना संयमाने आणि धीराने तोंड देणाऱ्या आणि त्यातून एक सकारात्मक वृत्ती निर्माण करणाऱ्या, त्या वृत्तीचं दर्शन घडवणाऱ्या चित्रा मेहेंदळे यांनी लिहिलेलं पुस्तक लाखातली एक, आणि डॉक्टर वर्षा दंडवते यांनी त्यांच्या 25हून अधिक वर्षांच्या वैद्यकीय प्रॅक्टिस मधल्या अनुभवांवर लिहिलेलं पुस्तक डॉक्टरांच्या जगात. या 2 पुस्तकांवर आज आपण बोलणार आहोत. या दोन्ही लेखिकांचं आणि वाचक सुजाता नरसाळे आणि माधवी कविश्वर या चौघींचंही साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत करते. आपल्या नावातच चित्र असणाऱ्या चित्रा मेहेंदळे यांनी चित्रकला आणि हस्तकला या क्षेत्रामध्ये मुक्त मुसाफिरी केलेली आहे. अमेरिकेमध्ये त्यांनी एक पेंटिंग तयार केलं होतं आणि त्या पेंटिंगला प्रथम पारितोषिक तिथलं मिळालं होतं. कुठलीही कला असो, म्हणजे चित्रकला, हस्तकला, ओरिगामी, रांगोळी, त्याचप्रमाणे वेगवेगळी फुलं बनवणं, भेटकार्ड बनवणं, नेहमी त्या कोणत्या ना कोणत्या कलेमध्ये व्यग्र असतात. आपल्या कलेतून साकारलेलं एक टेबल कॅलेंडर त्या बनवत असतात आणि त्या टेबल कॅलेंडरच्या विक्रीतून जे पैसे मिळतात ते पैसे त्या कॅन्सरचे जे पेशंट असतात त्यांच्या मदतीसाठी वापरत असतात. रांगोळी आणि ओरिगामीच्या वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि आता त्या रांगोळीच्या परीक्षक, मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांचं लेखन वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये आणि ब्लॉग्सवर प्रसिद्ध होत असतं. चित्राताई, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की रांगोळी किंवा चित्रकला, हस्तकला ह्या क्षेत्रात तर तुम्ही पहिल्यापासून आहातच, म्हणजे फार मोठमोठ्या लोकांची व्यक्तिचित्र जी आहेत ती तुम्ही रांगोळीतून साकारलेली आहेत. मधुबाला असो, पु ल देशपांडे असोत, लोकमान्य टिळक यांच्या खूप सुंदर रांगोळ्या तुम्ही काढलेल्या आहेत. पण हे सगळं चालू असताना लेखनाकडे तुम्ही कशा वळलात हे जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम मला इथे साहित्याच्या पारावर बोलवल्याबद्दल ग्रंथालीचे आभार आणि पारावरच्या वाचकांना माझा नमस्कार. लाखातली एक हे पुस्तक मी पुस्तक लिहायचं म्हणून त्याचं लिखाण नव्हतं केलं. मला थोडी डायरी लिहायची सवय आहे आणि त्यामुळे मी रोज थोडं काहीतरी लिहिते. तसं मी जेव्हा माझ्या आजारपणात बरी होते, आणखीन मला जेव्हा लिहिता यायचं थोडंसं, तेव्हा मी काहीतरी वहीमध्ये लिहित होते आणि ते जवळजवळ त्या आजारपणात 200 पानाची माझी वही भरली होती. पण पुस्तक काढायचं असं माझं त्यावेळी मनात नव्हतं, कारण काय ते फक्त माझ्यापुरतं होतं. पण जेव्हा मी कथा क्लब, आमच्या इथे जो एक उपक्रम चालू होता, त्याच्यात सहभागी झाले आणि एकंदर सर्वजणी लिहित होत्या काहीतरी वेगवेगळ्या फॉर्म्सबद्दल, मला त्याच्या माहिती मिळाली आणि तेव्हा असं वाटलं की हे जे आपण 200 पानं लिहिलेलं आहे ते कुठल्या प्रकारात आहे ते आपण विचारावं. म्हणून मी डॉक्टर चारुशीला ओक आणि माधवीताई या दोघीजणी कथा क्लब चालू करायची त्यांनी केला होता, तर त्यांना मी ते दाखवलं. चारुशीला ओक यांनी तर एका बैठकीत ते वाचलं आणि मला सांगितलं की चित्रा, हे अतिशय प्रेरणादायी आहे, तू परत लिह आणि आपण त्याचं पुस्तक काढूया, ते खूप छान होईल आणि ग्रंथालीलाच विचारूया. तेव्हाही माझ्या मनात असं काही पुस्तकाबद्दल नव्हतं, कारण मी त्यात नवीन होते आणि आपलं असं वैयक्तिक आयुष्य लोकांना का सांगायचं असं माझ्या मनात एक विचार होता.
ही 13 सालची गोष्ट साधारण आहे. मी नाही ते पुस्तकाचं मनावर घेतलं तेव्हा, पण नंतर 4-5 जणांना मी असंच काही कारणाने ते वाचायला दिलं आणि सगळ्यांचं मत असंच पडलं की ह्याचं पुस्तक निघालं तर खूप छान होईल, प्रेरणादायी होईल. तेव्हा मग थोडासा मी विचार केला. सगळ्यांनी मला सांगितलं की परत मुद्देसूद लिहून काढ आणि ग्रंथालयाला विचार. तर मी विचार केला की निदान आपण करून तरी बघूया ना, लिहून तरी बघूया आपल्याला जमत आहे की नाही. आणि म्हणून मग मी ते लिहायला म्हणून उघडलं, पण मला नाही असं वाटलं तेव्हा. म्हणजे मी ट्रीटमेंट घेताना किंवा हे लिहित असताना जेवढी अस्वस्थ नव्हते तेवढी मी परत लिहायच्या विचाराने किंवा परत ते लिहायला सुरुवात केल्यावरती खूप अस्वस्थ होते. मला असं वाटायचं की नको ते मागचं सगळं आठवायला आणि लिहायला. त्यामुळे मी नाही लिहिलं. पण माधवीताई माझ्या मागे लागल्या होत्या की तू काढ म्हणून. तर 17 साली मग शेवटी घरच्यांनी पण मला सांगितलं. तर मग 17 साली मी म्हटलं बघूया, सुरुवात तरी करूया म्हणून 17 जानेवारीमध्ये मी लिहायला सुरुवात केली आणि नोव्हेंबरमध्ये ते पुस्तक झालं सुद्धा. ग्रंथालयाने ते काढलं. त्याबद्दल अर्थातच ग्रंथालयाचे आभार. डॉक्टर वर्षा दंडवते या 25 वर्षांहून अधिक काळ शल्य चिकित्सक म्हणून नालासोपारा इथं कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षणानंतर शहरात जाऊन प्रॅक्टिस करण्यापेक्षा जिथे ह्या ज्ञानाची जास्त गरज आहे अशा ठिकाणी जाऊन प्रॅक्टिस करणं असं मानस असणारं हे डॉक्टर दंडवते दाम्पत्य. दोघेही व्यवसायाने सर्जन आणि मनाने सर्जनशील. डॉक्टर वर्षा दंडवते यांना लहानपणापासूनच संगीताची आणि वाचनाची आवड आहे. ते संगीत विशारद आहेत आणि नालासोपारा इथं संगीताचा म्हणजेच शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करणारी संस्था आहे स्वरांकित. या संस्थेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. डॉक्टरांच्या जगात या पुस्तकामध्ये त्यांनी वेगवेगळे अनुभव लिहिलेले आहेत. डॉक्टर दंडवते, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की खरं तर वैद्यक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक डॉक्टरनाच असे खूप वेगवेगळे अनुभव येत असतात, पण सगळेच जण लिहिते होतात असं नाही. तर तुमच्या लेखनामागची प्रेरणा काय होती, काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर वर्षा दंडवते. माझ्या डॉक्टरांच्या जगात ह्या पुस्तकाच्या संदर्भात लेखनाची सुरुवात कशी झाली हे मी तुम्हाला आधी सांगते. एक स्त्री सर्जन म्हणून नालासोपारा इथे 1990 पासून काम करताना समाजातले स्त्री पुरुष विषमता आणि स्त्रीला कायमच गृहीत धरण्याची वृत्ती अशा प्रकारचे अनुभव मला माझ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून नेहमीच बघायला मिळायचे आणि त्याच्यामुळे मनाला एक विलक्षण अस्वस्थता यायची. या अस्वस्थतेमुळेच या सगळ्या घटना मी एका बाजूला लिहित गेले. त्याप्रमाणेच डॉक्टरी व्यवसायाबद्दल सुद्धा डॉक्टरी व्यवसायाची अव्यक्त बाजू, डॉक्टर पेशंट परस्पर संबंध, नंतर देवत्व बहाल करून डॉक्टरवर टाकलेल्या जबाबदाऱ्या किंवा काही अवास्तव अपेक्षा किंवा वैद्यकीय क्षेत्राची मर्यादा, लिमिटेशन्स, या सगळ्याच गोष्टींबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांना हे सगळं समजावं, यासाठी मला येणाऱ्या अनुभवांवर मी लेख लिहित गेले. हे असे लेख जे मी लिहित होते तो सुमार साधारण 2008चा असावा. आता हे लेख वाचकांपर्यंत पोचवायचे कसे हे मला मोठं कोडं होतं. मग त्यातून काय झालं की एक शक्यता आजमावावी म्हणून काही काळानंतर मी त्यातले 2 लेख लोकसत्ताच्या चतुरंगच्या पत्त्यावरती पाठवले आणि त्यांना एक पत्र लिहिलं की या लेखांचा आपल्याला काही उपयोग करता येईल का. त्यानंतर काही दिवसांनी लोकसत्ता चतुरंगच्या सहसंपादिका माननीय आरती कदम यांचा मला फोन आला की डॉक्टर, मला हे लेख चांगले वाटतात, तर तुम्ही वर्षभर तुमच्या अनुभवांवर आधारित वैद्यकीय क्षेत्राबद्दल काही लेख आम्हाला देऊ शकाल का? वर्षभर हे सदर आपल्याला चालवता येईल का? मी पटकन हो म्हटलं आणि त्यातूनच 2013मध्ये संपूर्ण वर्षभर चतुरंगमध्ये डॉक्टरांच्या जगात या सदराखाली माझे लेख प्रसिद्ध झाले. आता हे लेख प्रसिद्ध झाल्यानंतर बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, फोन आले, ईमेल आले आणि त्यात सगळ्यांचा सूर असा होता की या लेखांचं पुस्तक व्हावं, तुम्ही हे पुस्तक लवकर तयार करा, अशा लोकांचा आग्रह होता, वाचकांचा.
आता हे पुस्तक तयार करायचं म्हणजे कसं करायचं, मला कोणाशीच त्या साहित्य क्षेत्रातल्या काही ओळखी नव्हत्या. मग अशाच ओळखी काढत काढत एक दिवशी माननीय अरुण शेवते आणि माननीय सुदेश हिंगलासपूरकर यांच्यापर्यंत पोचले आणि माझे सगळे लेख मी त्यांना वाचायला दिले. ते लेख त्यांनी वाचले आणि मग ग्रंथालयाच्या माध्यमातून 2015 माझं डॉक्टरांच्या जगात याच शीर्षकाखाली पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं. वा. डॉक्टर वर्षा, डॉक्टरी व्यवसायाची अव्यक्त बाजू तुम्ही या पुस्तकात मांडलीत, डॉक्टरांच्या जगात. आपलं दुसरं पुस्तक आहे, त्याचं शीर्षक आहे लाखातली एक. खरं तर हे शीर्षक जेव्हा मी वाचलं तेव्हा मला फार काही बोध झाला नाही, पण जसजसं पुस्तक वाचत गेले आणि त्या शीर्षकाचा अर्थ कळला तेव्हा मी खरंच अचंबित झाले की एखादी व्यक्ती अशा दृष्टिकोनातूनही कसा विचार करू शकते असं वाटलं. आणि या शीर्षकाची गोष्ट आपण ऐकूया चित्रा मेहेंदळे यांच्याकडून. चित्राताई. लाखातली एक हे नाव मी नाही बरं का दिलं, हे डॉक्टरांनी मला दिलेलं नाव आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला हा रिपोर्ट बघितला की ते म्हणायचे की तुमची केस लाखातली एक आहे. असतं कधी कधी असं, म्हणजे सिम्पटम्स वेगळे दिसतात. तर त्यामुळे मी बऱ्याच वेळा लाखातली एक हा शब्द ऐकल्यामुळे मला असं वाटलं की आपण या पुस्तकाचं नावसुद्धा लाखातली एक ठेवावं. म्हणजे काही आजाराच्या बद्दलचं आहे असं न वाटता उत्सुकता वाटून लोकांना ते वाचावं असं वाटेल, म्हणून ही लाखातली एक. चित्रताई, हे पुस्तक वाचताना कळतं की किती वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधींमधून तुम्हाला जावं लागलं. हे सगळं होत असताना कलेची जोपासना करणं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मकता जपणं, ही गोष्ट खरंच खूप अवघड आहे असं वाटलं हे पुस्तक वाचताना. पण ती तुम्ही कशा पद्धतीने जपलीत, कशी जपलीत हे आम्हाला सांगा ना. माझा डॉक्टरांच्यावरती किंवा औषधांच्यावरती विश्वास आहे, त्यामुळे मी दरवेळेला मनात असंच म्हणत राहिले की या औषधाच्यामुळे मी बरी होणार आहे. डॉक्टरांनी जेव्हा पहिल्यांदा माझी ट्रीटमेंट केमो सुरू झाली आणि सांगितलं की पेशंट औषधाला रिस्पॉन्स देतोय, ते मला असं वाटलं की अरे ही चांगली गोष्ट आहे ना, आपण कशाला उगीच बरोबर हो की नाही वगैरे विचार करायचा. माझा या गोष्टीवरती पूर्ण विश्वास होता. मी आणखीन एक गोष्ट करायची की मी सारखी मनातल्या मनात म्हणायची की हे जे औषध आहे, ही जी ट्रीटमेंट माझी चालू आहे, त्या सगळ्याला मी माझं शरीर, माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव आणि सगळ्या गोष्टी, माझं मन हे याला प्रतिसाद देणार आहे आणि त्यातून मी बरी होणार आहे. माझी मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढणार आहे. जप केल्यासारखंच मी म्हणत होते, कारण माझा एका गोष्टीवरती विश्वास आहे, तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही जो विचार करता तोच तुमच्याकडे परत येतो. तुम्ही सकारात्मक विचार केला तर सकारात्मक विचार तुमच्याकडे येतात आणि त्यामुळे प्रत्येक आजारपणात मी नेहमी सकारात्मकच राहिले. नेहमी बऱ्या होणाऱ्या लोकांच्या गोष्टी ऐकल्या किंवा डॉक्टरांचं इमानीत बरे ऐकलं. दुसरी एक गोष्ट अशी केली की मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ऑपरेशननंतर म्हणा किंवा काही दिवसांनी की तुम्ही नॉर्मल आयुष्य जगा, तुम्हाला काही झालेलं नाही, तुम्ही बऱ्या झालेल्या आहात आता. तर मी त्याचा बाऊ नाही केला किंवा ट्रीटमेंटच्या वेळेलासुद्धा असं बाऊ नाही केला. प्रत्येक वेळेला 2-3 दिवसानंतर मी स्वयंपाकघरात वावरायला लागले किंवा मला ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या मी करायला लागले. ब्रश घेऊन काही मला चित्र काढायला जमतं आहे का बघत होते, पेन घेऊन लिहिता येतं आहे का बघत होते, खेळ जे मला एकटीने खेळता येणार आहे ते खेळत होते, मैत्रिणींशी गप्पा मारत होते, टी व्ही बघत होते, छान छान गाणी ऐकत होते. मी एकदम माझं मन एकदम मी व्यस्त ठेवलं होतं. माझ्या मनामध्ये कुठलेही वाईट साईट विचार येणार नाहीत, नकारात्मकता नाहीच नाही, याची मी जाणीवपूर्वक काळजी घेतली होती. आणि मला असं वाटतं की ही सकारात्मकता आहे ती तुम्हाला लहानपणीच मिळालेली असते. तुमचं घरातलं वातावरण किंवा एकंदरच तुमचं जे आजूबाजूची परिस्थिती असते ती जर का सकारात्मक वातावरणाची असेल तर तुम्ही पण तसेच बनत जाता. माझ्या सुदैवाने मी तशी त्या घरातनं आले असल्यामुळे
मी नेहमी पॉझिटिव्हच विचार केला आणि मला त्याचं फळ नक्कीच मिळालं. चित्राताई अतिशय महत्त्वाचं वाक्य बोलल्या, ते म्हणजे माझा डॉक्टरांवर विश्वास आहे. आणि मला असं वाटतं की डॉक्टरांचीही जेव्हा अशीच संवेदनशीलता असते पेशंट प्रती, तेव्हा डॉक्टर पेशंट हे खूप सुंदर नातं तयार होऊ शकतं. डॉक्टर वर्षा दंडवते यांनी डॉक्टर आणि संवेदनशीलता या महत्त्वाच्या विषयावर एक लेख लिहिला होता, जो अर्थातच अनेक वाचकांकडून, डॉक्टरांकडून वाखाणण्यात आला होता. डॉक्टर वर्षा, ह्या विषयावरचं थोडंसं विवेचन आज तुमच्याकडून ऐकायला आवडेल. होय, पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतर्फे कुमारांसाठी छात्र प्रबोधन म्हणून एक मासिक निघतं आणि 2 वर्षापूर्वी या मासिकाच्या दिवाळी अंकासाठी संवेदनशीलता हा विषय त्यांनी घेतला होता आणि विविध क्षेत्रातल्या लोकांकडून लेख मागवले होते. मला अर्थातच त्यांनी वैद्यकीय व्यवसाय आणि संवेदनशीलता असा विषय दिला होता. तो लेख त्या मासिकात प्रसिद्धही झाला होता. मला एक सांगावं असं वाटतं की सर्वसामान्य लोकांना नेहमीच असं वाटतं की डॉक्टर ही व्यक्ती भावनाशून्य आहे किंवा संवेदनाशून्य आहे, असं नेहमीच एक आरोप केला जातो. पण मुळात तसं नाहीये. डॉक्टर ही व्यक्ती संवेदनशीलच असते, पण त्यांच्या भावना व्यक्त करण्याचं जे परिमाण असतं किंवा पद्धत असते ती सामान्य लोकांपेक्षा वेगळी असते. डॉक्टर ही व्यक्ती संवेदनशील असते म्हणूनच रुग्णाची सहवेदना त्याला कळते आणि जो डॉक्टर रुग्णाची सहवेदना समजू शकतो तोच त्याच्या रुग्णावरती सहृदयतेने उपचार करू शकतो. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आता एक सांगावंसं वाटतं की एखाद्या रुग्णाची जर परिस्थिती तब्येतीची सुधारत नसेल तर रुग्णाच्या नातेवाईकांत इतकाच डॉक्टरही अस्वस्थ असतो, पण ही अवस्था तो कोणाला दाखवू शकत नाही, कोणाला उघड सांगू शकत नाही, ही परिस्थिती आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधलं जे नातं असतं ते अतिशय गहिरं माणुसकीचं नातं असतं. त्यामुळे आपलं ज्ञान आणि कौशल्य पणाला लावून हे नातं जपण्याचा आणि अर्थातच रुग्णाला बरं करण्याचा डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. प्रसंगी आपल्या वैयक्तिक अडीअडचणी, दुःख, आनंदाचे प्रसंग, सोहळे या सगळ्यांवर पाणी सोडून रुग्णाची 24 तास जबाबदारी मनात स्वीकारून तो वागत असतो आणि त्याला बरं करण्याचा प्रयत्न करत असतो. पण दुर्दैवाने समाज हे समजून घेत नाही आणि डॉक्टरांवर हल्ले होताना दिसतात. ही अत्यंत खेदाची बाब आहे. संवेदनशीलता हा डॉक्टरी व्यवसायाचा एक अविभाज्य घटक आहे, हे मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं. डॉक्टर दंडवते, डॉक्टरांच्या जगात हे तुमचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. याशिवाय तुमचं जे इतर लेखन आहे त्या लेखनाबद्दल. मुळात शाळेत असल्यापासूनच लिखाणाची आणि शास्त्रीय संगीताची मला आवड होती. प्राथमिक शाळेत असताना शालापत्रक या शालेय मुलांच्यासाठी निघणाऱ्या मासिकामध्ये माझे लेख प्रसिद्ध झाले होते. डॉक्टर झाल्यानंतर अंतर्नाद, आरोग्य नीती, छात्र प्रबोधन या दिवाळी अंकांमध्ये आणि नालासोपारा मेडिकल असोसिएशन तर्फे निघणाऱ्या दरवर्षीच्या नियतकालिकामध्ये मी कविता, ललित लेख आणि वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत काही समाज प्रबोधनपर लेख लिहिलेले होते. 2017 स्त्री भ्रूण हत्येवर चॉईस नावाची एकांकिका मी लिहिली होती, ज्याला वसई कला क्रीडा महोत्सवामध्ये लेखनाचं पहिलं पारितोषिक मिळालं. त्यानंतर 2018 पूर्ण वर्षभर आरोग्य विचार हे मासिक मी संपादित केलं आणि त्याच्यामध्ये लेखही लिहिले. याच्यामध्ये नालासोपारामधल्या अनेक डॉक्टरांकडून विविध आजारांवर माहिती देणारे लेख आम्ही लिहून घेतलेले होते आणि दर महिन्याला आमच्या डिस्पेन्सरीमध्ये, हॉस्पिटलमध्ये हे आरोग्य विचार हे मासिक येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मोफत दिलं जात होतं. त्यानंतर मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीतर्फे ऐसी अक्षरे रसिके हा जो कार्यक्रम सादर केला जातो त्यामध्ये मी माझे अनेक ललित लेख माझ्याच आवाजामध्ये सादर केले गेले आणि हे सगळे लेख अर्थातच वैद्यकीयेतर विषयांवर, नॉन मेडिकल विषयांवरती होते. नंतर अँड्रॉइड प्लॅटफॉर्मच्या आय पुस्तक या ॲपवरती सुश्राव्य या ध्वनी मासिकासाठी मी अनेक लेख लिहिले आणि सादर केले. करोना काळामध्ये मुंबई मराठी साहित्य संघातर्फे स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये पण माझ्या लेखाला बक्षीस मिळालं. त्याच काळामध्ये, करोना काळामध्ये लोकसत्तामध्ये पण माझे 2 लेख प्रसिद्ध झालेले होते. आणि अशा रीतीने कथा, नाटक, ललित लेख, काव्य हे सगळे साहित्य प्रकार आपल्याला लिहायला जमतात, ही माझ्यासाठी सुद्धा एक आश्चर्याची आणि आनंदाची बाब होती.
आता दर 15 दिवसांनी मी माझे ललित लेख, अर्थातच ते सगळे नॉन मेडिकल विषयांवर असतात, हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती सादर करते. चांगले विचार जर पेरले तर समाजातला सुद्धा चांगुलपणा वाढीस लागेल, असा हा प्रांजळ हेतू आणि आशावाद याच्यामध्ये आहे, हे मला सांगावंसं वाटतं. असं म्हणतात की कितीही स्वबळावर किंवा स्वतःच्या जिद्दीवर, चिकाटीवर एखादी व्यक्ती घडली असली तरी समाजाचं म्हणून काहीतरी एक ऋण असतं. चित्राताई, हेच समाजाचं ऋण कलेच्या माध्यमातून तुम्ही फेडण्याचा प्रयत्न करत असता, त्याबद्दल. मी जेव्हा ट्रीटमेंट घेत होते तेव्हा डॉक्टरांनी, नर्सेस, तिथला स्टाफ, हॉस्पिटलमधला, माझे घरचे नातेवाईक, आजूबाजूचे माझे मित्रपरिवार माझा, हे सगळ्यांनी मला खूप मदत केली. आणि मला असं वाटत होतं की त्यांचे काहीतरी करून आभार मानावे, कारण आपण त्यांचे ऋणी आहोत. मला हा एक नवीन पुनर्जन्म मिळाला आहे, तर त्यासाठी मला त्यांचे आभार मानायचे. तर काय करावं? तर मी त्यावर्षी माझ्या चित्रांचं एक टेबल कॅलेंडर केलं, त्याच्यावरती त्यांचे आभार मानायचा असा एक मेसेज लिहिला आणि सर्वांना भेट म्हणून दिली. त्यांना ते आवडलं आणि तेव्हा मला असं वाटलं की आपण काहीतरी घर बसलेसुद्धा करू शकतो. म्हणून मग दुसऱ्या वर्षी मी काय केलं, दुसऱ्या वर्षी मी तसंच कॅलेंडर काढलं आणि मी ते विकलं. आणि असं ठरवलं की त्यातनं येणारे पैसे, म्हणजे मी विकणाऱ्यांना पण सांगितलं की हे जे काही पैसे आहेत ते मी सगळे कॅन्सर पेशंटसाठी डोनेट करणार आहे. मला असं वाटतं की आपण समाजाचं ऋण मानलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि जेव्हा कॅलेंडर माझं विकलं गेलं आणि मला काही पैसे मिळाले डोनेशन देण्यासाठी, माझे काही पैसे मी त्याच्यात घातले आणि मी जेव्हा एक चांगली रक्कम डोनेट केली, तेव्हा मला असं वाटलं की जे आधी मी काय करत होते त्याच्यापेक्षा आजारपणानंतर मी काहीतरी करू शकते. माझ्यापुढे एक काहीतरी ध्येय राहिलं की मी आता जे काही मला हे बोनस आयुष्य मिळालेलं आहे त्याचा काहीतरी उपयोग करीन. आणि मग त्यासाठी मी माझ्या वेगवेगळ्या कलाकृतींचं दरवर्षी कॅलेंडर करत आले. त्यामुळे मी नक्कीच म्हणजे अशी व्यस्त राहिले, आनंदी राहिले, कारण आपण जी आवडती गोष्ट करतो त्याने नेहमीच आनंदी राहतो आणि मग त्यामुळे दुसऱ्यांनाही आपल्या कलाकृतीतून आपण आनंद देऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपली सकारात्मक वृत्तीसुद्धा वाढते त्याने, की तुम्ही फक्त मग त्या चांगल्या गोष्टीचाच विचार करता आणि त्याचा आजारातून बरं होण्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होतो, जो मला झाला असं मला वाटतं. चित्राताईंनी त्यांच्या पुस्तकात एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, म्हणजे लिहिलेलं आहे, माझे छंद मी जोपासले. काहींनी त्याच्याबद्दल एक ना धड भाराभार चिंध्या म्हणून नावंही ठेवली. वासरात लंगडी गाय शहाणी असंही म्हटलं. पण ह्या सर्व चिंध्यांची गोधडीच मला या आजारपणामध्ये ऊब द्यायला कामी आली. चित्राताई, तुमचे यानंतरचे लेखन प्रकल्प काय आहेत हे सांगा आणि एकूणच तुमच्या या सगळ्या अनुभवातून तुम्ही सगळ्या वाचकांना काय सांगाल? आधी पुस्तकाचा विचार अजिबात डोक्यात नव्हता, पण कथा क्लबची सभासद झाल्यामुळे आणि आमच्या इतर मैत्रिणींची पण खूप पुस्तकं निघाली, तर ते पाहून असं वाटायला लागलं म्हणजे आपलं स्वतःचं पुस्तक असणं, आपल्या ज्या भावना आहेत, आपले जे विचार आहेत ते दुसऱ्यांपर्यंत पोचवण्यामध्ये काय मजा आहे किंवा काय त्यातली म्हणजे समाधान आहे, ते पुस्तक काढणाऱ्यानंच कळतं. त्यामुळे मला आता असं वाटायला लागलं आहे की आपण दुसरंही पुस्तक काढावं आणि त्यासाठी काही मी गोष्टी लिहिल्या आहेत, त्या गोष्टींचं पुस्तक काढायचा मी विचार करते आहे, त्याची तयारी करते आहे. या आजारपणामध्ये मी काही कविता करायला शिकले आणि कविता भरपूर केल्या, व्हॉट्सॲपवरती पाठवल्या, लोकांना आवडल्या. त्याचं एक पुस्तक आत्ताच मी किंडलवरती प्रकाशित केले आहे. तर असं वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी लिखाण मी चालू ठेवणार आहे आणि सुरुवात ग्रंथालयाने केल्यामुळे ग्रंथालयाचे नक्कीच आभार मानते. धन्यवाद. डॉक्टर वर्षा दंडवते यांनी त्यांच्या पुस्तकाच्या मनोगतामध्ये लिहिलेलं आहे, वैद्यकीय अभ्यासाच्या पहिल्याच वर्षात गर्भशास्त्राचं शिक्षण सुरू झालं की कळतं की गर्भधारणा झाल्यावर एका पेशीतून अनादी अनंत पेशींनी बनलेला बिनचूक माणूस घडण्यासाठी रचनेची केवढी उलथापालथ व्हावी लागते. मग आपण नॉर्मल असल्याचं कौतुक, आश्चर्य वाटतं आणि ते घडवून आणणाऱ्या
त्याच्याबद्दल अपार कृतज्ञता दाटून येते. डॉक्टर वर्षा, ह्या पुस्तकामध्ये खूप वेगवेगळे अनुभव तुम्ही सांगितलेले आहेत. खरं तर ते सगळेच अनुभव हे मनाचा वेध घेणारे अनुभव आहेत. तर तुम्हाला सगळ्यात जवळची वाटणारी किंवा ज्या घटनेचा तुमच्या मनावर खूप खोलवर परिणाम झालेला आहे अशी एखादी घटना, असा एखादा अनुभव आम्हाला आज जाणून घ्यायला आवडेल. असाच एक प्रसंग मला प्रॅक्टिसमध्ये आला. एक आई तिच्या मुलीला घेऊन आली, जिला पोट खूप दुखत होतं. मला दाखवलं, तिला तपासल्यानंतर मी ॲक्यूट अपेंडिसायटिस म्हणजे अपेंडिक्सला सूज आलेली आहे असं निदान तिला सांगितलं. आणि तिला हेही सांगितलं की ह्याला आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करायला लागेल, नाही तर ते आतमध्ये फुटेल, जास्त त्रास होईल. हे सगळं सांगितलं तेव्हा ती म्हणाली की माझ्या मुलीचा साखरपुडा 1 आठवड्यावर आलेला आहे, तर मग हे कसं काय होणार. तर मी तिला सांगितलं की हे ऑपरेशन लवकरात लवकर म्हणजे दुसऱ्याच दिवशी आपण दुर्बिणीने करू, लॅप्रोस्कोपीने करू, म्हणजे तिची रिकव्हरी लवकर होईल. 2-3 दिवसामध्ये ती खडखडीत बरी होईल आणि 1 आठवड्यानंतरच्या साखरपुड्याला ती व्यवस्थित बसू शकेल. हे सांगितल्यानंतर ती म्हणाली की नाही, अजून काही मार्ग नाही का. म्हटलं अजून एक मार्ग असा आहे की आत्ताच्या अटॅक अँटीबायोटिक देऊन बसवायचा आणि मग साखरपुडा वेळच्या वेळी होऊ द्यायचा आणि साखरपुडा ते लग्न या मधल्या काळामध्ये आपण हे ऑपरेशन करून टाकू. कारण अपेंडिक्सचा एक अटॅक जरी अँटीबायोटिकनी बसला तरी पुन्हा तो येणार असतो. तो कधी येणार हे आपल्यालाही माहिती नसतं, तुलाही माहिती नाही, मलाही माहिती नाही. तो नेमका लग्नाच्या वेळा आला तर तू काय करशील. त्यामुळे तू जास्त रिस्क घेऊ नकोस. साखरपुडा टू लग्न या काळामध्ये आपण हे ऑपरेशन उरकून घेऊ. हे सगळं सांगितल्यानंतर त्या बाईने एक तिसराच मार्ग काढला, जो डॉक्टरी मनाला अजिबातच रुचण्यासारखा नव्हता. असा मार्ग तिने काढला की आत्ता तुम्ही अँटीबायोटिक देऊन हा अटॅक बसवा, साखरपुडा होऊन जाऊ देत, मी लग्नाचीच तारीख प्रिपोन करते, लवकर आणते, म्हणजे मग तोपर्यंत काही त्रास झाला नाही तर लग्नानंतर जर पुन्हा अटॅक आला त्यांचं ते काय ते बघून घेतील. म्हटलं असं का. तर ती म्हणाली की मुलीच्या पोटावर जर ऑपरेशनची खूण राहिली, की जी राहणार आहे ऑपरेशन नंतर, तर मनामध्ये अनेक शंका येतात. ते मनातलं किलमिश मी कसं काढू आणि त्याच्यामुळे जर माझ्या मुलीचं लग्न कॅन्सल झालं तर, मोडावं लागलं तर. मी एक साधा प्रश्न तिला विचारला की हेच जर ऑपरेशन नवऱ्या मुलाचं झालं असतं लग्नाच्या थोडे दिवस आधी, किंवा तर तू काय केलं असतं, लग्न मोडलं असतंस का. त्याच्यावरती म्हणाली नाही, लग्न मोडलं नसतं. मग मुलीच्या पोटावर एखाद्या ऑपरेशनची खूण आली किंवा मुलीच्या कुठल्या अवयवांवर जर ऑपरेशनची खूण आली तर त्याचा एवढा बाऊ केला जातो की आतमध्ये काय केलं असेल, हिला काही वैगुण्य निर्माण झालं असेल का, मग ह्या मुलीशी कसं लग्न करायचं. पण हेच जर स्कार, ऑपरेशनच्या खुणा जर पुरुषांच्या पोटावरती आल्या तर त्याबद्दल मुलाचे पालक कधीच हे प्रश्न विचारत नाहीत. हा एक प्रसंग सुद्धा माझ्यासाठी खूप मनाला त्रास देणारा होता की म्हणजे मुलीला आजारी पडण्याची किंवा ऑपरेशन करून पोटावर एखादी खूण आली तर ती बाळगण्याची सुद्धा मुभा आपल्या समाजात नसावी का. डॉक्टरांच्या जगात ह्या पुस्तकाच्या लेखिका म्हणून तुम्हाला सगळ्या वाचकांना काय सांगावं असं वाटतं. डॉक्टरांच्या जगात या माझ्या पुस्तकाबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर प्रथमच सांगते, त्याला प्रस्तावना मिळाल्या होत्या 3 दिग्गजांच्या. एक डॉक्टर माननीय संजय ओक सर, डॉक्टर माया तुळपुळे आणि माननीय कवी प्रवीण डवणे यांनी प्रस्तावना दिल्या होत्या. या तिघांचीही मी अतिशय ऋणी राहीन, मी त्यांचे आभार मानते. ग्रंथाली प्रकाशनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. या पुस्तकाने नक्की काय साधलं असं जर विचारलं तर मी म्हणेन की वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत अनेक विषयांवर लोकांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण करायला मिळाली. तसंच माझ्या अनेक डॉक्टर सहकाऱ्यांच्या मनामधल्या सुप्त विचारांना शब्दांची वाट मिळाली. डॉक्टरी व्यवसायाबद्दल, वैद्यकीय व्यवसायामधल्या चांगल्या बाजूच लोकांच्या समोर मांडल्यामुळे आपल्या सभोवतालचे चांगले डॉक्टर ओळखून त्यांच्यावर विश्वास ठेवायला प्रवृत्त व्हावं, अशा प्रकारचं हे पॉझिटिव्ह लिखाण होतं. आणि समाज आणि डॉक्टर ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्यामुळे त्या दोघांचे परस्पर संबंध जर सुधारायचे असतील तर त्यांच्यापुढे आरसा धरण्याचं काम माझ्या लेखांनी केलं असं मला नम्रपणे वाटतं. माझी एक विनंती तुम्हाला सगळ्यांना की या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या नवीन वाचकांना माझं पुस्तक माहिती होईल अशा सगळ्या वाचकांनी ते पुस्तक जरूर वाचावं, मला त्याच्या प्रतिक्रिया द्याव्यात. धन्यवाद.
कविश्वर पॅथॉलॉजी लॅब गोरेगावच्या संचालिका माधवी कविश्वर या वाचक प्रतिक्रिया देणार आहेत डॉक्टरांच्या जगात ह्या पुस्तकाविषयी. ऐकूया माधवी कविश्वर यांना. अगदी अलीकडे डॉक्टर वर्षा दंडवते यांचं डॉक्टरांच्या जगात हे पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि हे पुस्तक मला फार आवडलं. डॉक्टर वर्षा नालासोपारा येथे वैद्यकीय क्षेत्रात सर्जन म्हणून कार्यरत आहेत आणि आपल्या पेशंटना उपचाराबरोबर त्या खूप मानसिक आधार देतात. तसेच स्त्री रुग्णांबद्दल त्यांना विशेष आत्मीयता आहे. हे पुस्तक वाचताना आपल्या लक्षात येतं. सामाजिक रूढी, स्त्री पुरुष विषमता, स्त्री भ्रूण हत्या, मुद्दाम स्त्री डॉक्टरांकडून तपासून घेणारे पुरुष, तसेच सासरी गेलेल्या हुशार कर्तबगार नववधूला दिली जाणारी दुर्यम वागणूक या स्त्री मनाच्या वेदना डॉक्टर वर्षा यांना व्यथित करतात. नालासोपारा येथील स्त्रिया डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्यानंतर आपल्या मनातल्या जखमा डॉक्टरांपुढे उघड करतात. मायेचे 4 शब्द या स्त्रियांना आत्मविश्वास देतात. स्त्रीला समाजात दुय्यम स्थान दिले जाते हे अनेक अनुभवातून डॉक्टर वर्षा यांनी आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. ही मानसिकता बदलण्याची नितांत आवश्यकता आहे आणि त्याशिवाय कुटुंबात समाधान नांदणार नाही हे त्यांचे ठाम मत आहे. पोटावर ऑपरेशनच्या खुणा राहू नयेत कारण विवाहाला अडचण येईल. तसेच एखादा पालक ज्या वेळेला आपल्या मुलीला उपचार करून घेताना हे पुन्हा पुन्हा सांगतो किंवा सिझेरियन नको, आम्हाला मुलगाच हवा, स्त्री भ्रूण हत्या करायला लागली तरी काही हरकत नाही, अशा मताची माणसं ज्या वेळेला समाजात आपण पाहतो तेव्हा हे चित्रण आपल्यालाही अस्वस्थ करतं. तसेच आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी न घेता केवळ डॉक्टरांना दोष देणारी सुशिक्षित बेजबाबदार माणसंही आपल्या समाजामध्ये कमी नाही. हे समाजाचं चित्र आजही आपण ठिकठिकाणी पाहतो. परंतु काही रुग्णांचे चांगले अनुभव, डॉक्टरांची गुरुवरील निष्ठा, त्याचप्रमाणे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांबद्दल कृतज्ञता असे मानवी मनाचे विविध आविष्कार आपण या पुस्तकातून अनुभवतो. डॉक्टर वर्षा आपलं मनोगत व्यक्त करताना शेवटी म्हणतात, न तो हम कामये राज्यम न स्वर्गम ना पुनर्भव कामये दुःख तप्ताना प्राणीनाम आर्तिराजन. मला राज्य नको, मला स्वर्ग नको, मला काही नको, फक्त दुःखानं होरपळलेल्या जीवांचं दुःख कमी व्हावं हीच माझी इच्छा आहे. डॉक्टर वर्षा यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. निवृत्त बँक प्रबंधक, लेखिका आणि अनुवादिका सुजाता नरसाळे ह्या वाचक प्रतिक्रिया देणार आहेत लाखातली एक ह्या पुस्तकाबद्दल. ऐकूया. चित्रा मेहेंदळे यांचं लाखातली एक हे पुस्तक मी जसजशी वाचत गेले तसं माझ्या लक्षात आलं की अगदी लहानपणापासून अनेक लहान मोठी आजारपणं, अपघात, शस्त्रक्रिया यांना तोंड दिलेल्या एका कणखर, बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ अशा स्त्रीची ही कथा आहे. चित्रा मेहेंदळे या स्वतः एक उत्तम वाचक आणि निसर्गप्रेमी तर आहेतच, पण त्या लेखिका, कवयित्री आणि एक उत्तम कलाकार आहेत. त्यांचं संवेदनशील मन त्यांच्या लिखाणात डोकावतं, कधी कवितांमधून तर कधी अवतरणांमधून. पुस्तकाची भाषा अत्यंत साधी, सोपी आणि अकृत्रिम आहे. निसर्ग सौंदर्याचं वर्णन करताना तर या कलासक्त लेखिकेचं मन खूप फुलतं. या सर्व गोष्टींमुळे या पुस्तकाला एक वेगळं परिमाण लाभलं आहे. चित्रा मेहेंदळे म्हणतात की लाखातली एक हे बिरुद त्यांना डॉक्टरांनी दिलंय, परंतु त्यांच्या व्याधीग्रस्त आयुष्यात आलेल्या सक्तीच्या विश्रांतीच्या काळात त्यांनी अत्यंत सकारात्मकतेने आणि मनाच्या निग्रहाने चित्रकला, ओरिगॅमी, फोटोग्राफी, शहरी शेती अशा अनेकानेक विषयांमध्ये नैपुण्य मिळवलं. स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आणि त्या मान्यवरांच्या यादीत जाऊन बसल्या. त्यांच्या वाटेला अनेकानेक सन्मान आले.
त्यांच्या पुस्तकात ओरिगॅमीची, चित्रकलेची, रांगोळ्यांची जी अप्रतिम सुंदर चित्रं आहेत ती या सर्वांची ग्वाही देतात आपल्याला, आणि म्हणून निर्विवादपणे त्या लाखातली एक ठरल्या आहेत. या सर्वांग सुंदर पुस्तकात जो आशावाद आणि सकारात्मकता आहे ती आणखी अनेकांपर्यंत पोचावी या हेतूने मी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करत आहे. या नितांत सुंदर पुस्तकाबद्दल चित्रा मेहेंदळे आणि ग्रंथाली यांचे खूप आभार. धन्यवाद. डॉक्टरांच्या जगात हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाला डॉक्टर संजय ओक, डॉक्टर माया तुळपुळे आणि ख्यातनाम साहित्यिक प्रवीण दवणे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. दवणे सर त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात की एका वेगळ्या सामाजिक संवेदनेने जाणीवांच्या सशक्त प्रकाशात केलेलं हे लेखन असल्यामुळे ते केवळ डॉक्टरांच्या जगातलं जग नसून ते समाज मनातील आतले काजळ कप्पे व्यक्त करणारं असं लेखन आहे. तर ज्येष्ठ लेखिका माधवीताई कुंटे या लाखातली एक या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, विवेकवाद आणि मानसशास्त्राचा आधार घेत चित्रा मेहेंदळे वस्तुनिष्ठपणे दुखण्याला सामोऱ्या गेल्या. त्यांनी जगण्यातील आनंद तसूभरही हरवू दिला नाही. मला वाटतं ह्या दोन्ही पुस्तकांची थोडीशी चव आपण चाखलेली आहे. ही दोन्ही पुस्तकं संपूर्ण वाचण्यासाठी आपण खालील नंबरवर संपर्क साधू शकता आणि ही दोन्ही पुस्तकं आपण सवलतीच्या दरात घरपोच मागवू शकता. आजच्या कोविडच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये डॉक्टरांचं महत्त्व हे अधोरेखित झालेलं आहेच, त्याचप्रमाणे जे पेशंट त्यांच्या आजाराला धीराने तोंड देतात ते पेशंट म्हणजे ही समाजासाठी एक उत्तम उदाहरण असू शकतं. या निमित्ताने डॉक्टर पेशंट हे जे नातं आहे ते अधिक समृद्ध व्हावं, अधिक सुदृढ व्हावं, अधिक सुंदर व्हावं अशी कामना व्यक्त करते. असं म्हणतात की आपण जितकी पुस्तकं वाचत जाऊ, जितकी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचत जाऊ, तेवढं आपलं अनुभव विश्व आहे ते अधिक समृद्ध होत जातं. ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलवर अशीच वेगवेगळी पुस्तकं घेऊन आम्ही येतोय आणि वेगवेगळे अनुभव घेऊन देखील येतोय. तर जरूर आपण आमचा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. आज इथेच रजा घेते. आपण सगळेजण असेच भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.